शिवसेना उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवतीर्थ निवासस्थान गाठलं आणि त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी राऊतांसोबत अनिल परबही उपस्थित होते। पालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेले होते। आगामी पालिका निवडणूक मनसे आणि उबाटा शिवसेना युती करून लढणार हे जवळ आता निश्चित झालाय। या युतीची अधिकृत घोषणा नेमकी कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। याबाबत या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली होती आणि ही माहिती समोर आलेली आहे। तसंच जागा वाटपाचा फॉर्म्युल्यावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिकृत घोषणा कधी करायची याचे निर्णय हे दोन्ही पक्षाचे नेते घेतील आणि ती तारीख आपल्याला लवकरच कळवली जाईल। चांगलं समीकरण आहे। लोकाला कळतं असे समीकरण का तयार होतात। जेव्हा जनाधार संपतो, जेव्हा तुमचा आधार संपतो, तेव्हा असे समीकरण तयार होतात। असं आहे, त्यांना एकत्र यायला काही मनाई नाही आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहे। पण विजन काय, 45 वर्ष उद्धव ठाकरेजीकडे महापौर होता मुंबईचा, देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेला यावं लागलं। संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतली, मात्र अधिकृत घोषणेबाबत सगळ्यांना प्रतीक्षा आहे। येत्या आठवड्यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती स्वतः खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येऊन युतीची घोषणा करतील अशी सर्वात मोठी घोषणा संजय राऊत यांनी केली आहे। दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, मात्र याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती। मात्र सोमवारी निवडणुकांची घोषणा होताच आज संजय राऊत ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले। राज ठाकरेंची त्यांनी भेट घेतली आणि या युतीवर भाष्य त्यांनी केलं। गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अनेक वेळा भेटीगाठी देखील वाढल्याचं दिसतंय। दरम्यान आज आपण राज ठाकरेंची भेट घेणार अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली होती। आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। या भेटीतच ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेसंदर्भात अधिकृत तारीख समोर येणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय आणि त्याबाबत राऊतांनी महत्त्वाची घोषणा केली। येत्या आठवड्यामध्ये ती घोषणा व्हायला हरकत नाही। हे पहा की आता जी प्रक्रिया सुरू झालेली आहे, नॉमिनेशन्स, विड्रॉल, ती 30-31 तारखेला संपते माझ्या माहितीप्रमाणे। 1 तारखेनंतरचे पुढले 13-14 दिवस हे प्रचाराचे आहेत। आता जे 2 पक्ष प्रमुख एकत्र येतात त्यांचा काहीतरी कार्यक्रम ठरलेला असेल ना घोषणा करण्याचा, की हे आम्ही एकत्र आहोत, अशा पद्धतीने आम्ही जागा वाटप केलेलं आहे। ही भूमिका आमची मराठी माणसासंदर्भात आम्ही एकत्र येऊन काम करण्याची घेतलेली आहे। हे जर असेल तर तुमच्या मनामध्ये अशा शंका येता कामा नयेत। माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे एकत्र निवडणुका लढत आहेत। महायुतीच्या लोकांना दिल्लीत जाऊन अमित शहाच्या पायावर डोकं ठेवावं लागलं की आमची युती करा, आमची युती करा, बाबा लगीन। माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत। मुंबई महानगरपालिका, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढत आहोत। बाकी इतर महानगरपालिकेमध्ये स्थानिक पातळीवरती जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते निर्णय घेतील। मी जे म्हणतोय प्रत्येक मराठी माणसाचं हे कर्तव्य आहे की या वेळेला ही लढाई प्रत्येकाची असायला पाहिजे आणि मला असं वाटतंय की त्या पद्धतीची जागरूकता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आल्यामुळे ही जागरूकता, एक आत्मविश्वास आणि एक उत्साह लोकांमध्ये निर्माण झालाय। आम्ही मुंबईसह 29 महानगरपालिकेच्या लढाईमध्ये उतरायला सज्ज आहोत। पालिका निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झाला त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्ष जागा वाटपाचं गणित जुळवण्याच्या प्रयत्नात लागले। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपाला आज पहिला प्रस्ताव देणार आहे। भाजपसोबत आज होणाऱ्या पहिल्या बैठकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतर्फे उदय सामंत त्यांना जर डॉक्टरांनी परवानगी दिल्यास उपस्थित राहतील, तर राहुल शेवाळे, प्रकाश सुर्वे, शीतल मात्रे आणि सिद्धेश कदम या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आज जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा होणार असल्याची माहिती आहे। भाजपतर्फे आशिष शेलार, अमित साटम आणि प्रवीण दरेकर हे उपस्थित असणार आहेत। दुपारी 2 वाजता भाजपाच्या मुंबई कार्यालयामध्ये
वसंत स्मृती येथे ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये काही तोडगा निघतो का ते पाहावं लागेल। यानंतर पुढची बातमी पाहूया। मुंबईतल्या जागा वाटपावर महायुतीमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालंय। आज होणाऱ्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणीही उपस्थित नसल्याची माहिती मिळते। नवाब मलिकांना राष्ट्रवादीची जबाबदारी देण्यावरून भाजपनं नाराजी व्यक्त केली होती। या नाराजीनंतर आता राष्ट्रवादीनं बैठकीतून पाठ फिरवल्याचं दिसतंय। पुढची बातमी पाहूया। मुंबई मनपा निवडणुकीसंदर्भामध्ये मलिकच चर्चा करणार। मलिकांच्या चर्चेतील सहभागावर राष्ट्रवादी ठाम असल्याचं दिसतंय। महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादी उपस्थित राहणार नाहीये अशी माहिती मिळते आहे। आज संध्याकाळी 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वतंत्र बैठक होणार आहे। राष्ट्रवादीच्या बैठकीला नवाब मलिक उपस्थित राहतील। दरम्यान शिवसेना युतीमध्ये जास्त जागा लढवण्यावर ठाम आहे। मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही पहिल्या क्रमांकावर होतो असं म्हणत शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी सर्वाधिक जागांवर दावा केलाय। भाजप शिवसेनेमधील जागा वाटपाच्या चर्चेआधीच शिरसाट यांच्या या विधानामुळे जोरदार चर्चा सुरू झाली आहे। तर निवडणुका युतीतच होणार असल्याचा विश्वास देखील संजय शिरसाट यांनी बोलताना व्यक्त केला। शिवसेना निश्चितच जास्त जागा लढवेल, कारण की शिवसेनेच्या पहिल्या जास्त जागा आहेतच ऑलरेडी। 2 नंबरवर भाजप आहे, 3 नंबरवर MIM आहे। या सगळ्या काँग्रेस तर अत्यंत खाली, म्हणजे 4थ्या नंबरवर आहे। राष्ट्रवादी तर त्याच्याही खाली आहे। म्हणून हे सगळं कॅल्क्युलेशन्स मागच्या निवडणुकीमध्ये ज्या जागा शिवसेने जिंकल्या, ज्या जागा भाजपने जिंकलेल्या आहेत, त्या जागा त्यांना दिल्या पाहिजे। मग ते भाजपच्या असेल तर भाजपलाही दिल्या पाहिजेत या मताचे आहोत। म्हणून त्या पद्धतीने एक फॉर्म्युला आम्ही देतोय। त्या जागा आणि ज्या उर्वरित जागा आहेत, ज्या राहतील त्या जागा, त्या जागेचं वाटप त्या मतदारसंघातील असलेला आमदार, सपोज आता पूर्वमध्ये अतुल सावे आहे, तर अतुल सावेला त्या ठिकाणी थोडं झुकतं माप दिलं पाहिजे। पश्चिममध्ये मी आहे तर मला झुकतं माप दिलं पाहिजे। मध्यमध्ये प्रदीप जायस्वाल आहे, त्याला झुकतं माप दिलं पाहिजे। या अशा पद्धतीनंच हा सगळा युतीची बोलणी होईल। दरम्यान संजय शिरसाट यांनी शिवसेनेतर्फे जी भूमिका व्यक्त केली त्यावर बोलण्यासाठी भाजपचे नेते संजय केणेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजयजी, आपण पाहिलं जास्तीत जास्त जागा आपल्याला मिळाव्या अशी मागणी करताय संजय शिरसाट, आपली काय भूमिका यावर? नाही, निश्चितच तो काळ वेगळा होता। हा काळ भारतीय जनता पार्टीच्या मागे विश्वास आणि बहुमत सर्व जनतेनं दिलं। त्यामुळे निश्चितच मागणं हा त्यांचं काम आहे। त्यावर विचार करणं महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे श्रेष्ठी ठरवतील। निश्चितपणे त्या काळात त्यांची शिवसेना ही वेगळी होती। आता 2 शिवसेनेचे एक शिवसेनेचे रूपांतर 2 शिवसेनेत झालं। भारतीय जनता पार्टी मराठवाड्यात ज्या पद्धतीने वेगवान पद्धतीने पसरली आणि विश्वास जनमानसाचा जो जिंकला, त्यामुळे भारतीय जनता पार्टी 1 नंबरचा पक्ष बनला। काळ बदलत असतो, काळ बदलल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी मराठवाड्यामध्ये 1 नंबरवरचा पक्ष झालेला असल्यामुळे निश्चितपणे त्यांनी मागावं, ते मागण्याचं काम आणि धर्म त्यांचा आहे। निश्चितपणे महायुतीमध्ये श्रेष्ठी जे निर्णय घेतील तो निर्णय अंतिम राहील, एवढंच यावेळेस सांगतो। नाही, मात्र जर यामध्ये जर चर्चा फिसकटली आणि जागा वाटपाचं गणित सोडवता आलं नाही तर मग स्वतंत्र लढतील, त्याबाबतही काही पाहू शकतो आपण तसं काही? नाही, युती काही फिसकटणार नाही, परंतु मैत्रीपूर्ण लढत काही ठिकाणी होऊ शकते। काही ठिकाणी आम्ही नेहमी युतीचा धर्म पाळून काम करण्याची प्रथमतः भारतीय जनता पार्टीचा विचार आहे आणि युतीला प्रथम प्राधान्य देणारे कार्यकर्ते आम्ही आहोत। धन्यवाद संजयजी, आपण या संदर्भात न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली भूमिका स्पष्ट केली।